आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर असा एक ब्लॉग। नमस्कार, मी शुभम आणि स्वागत आहे माझ्या स्वर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपला दौरा आज निघालेला आहे महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने आणि जो काय हा दौरा आहे हा आजचा सुंदर असा दौरा या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यातून जात आहेत, तो म्हणजे नेत्रावळी अभयारण्य पाहायला। तर मग चला नेत्रावळी अभयारण्य आपण पाहूया। नेत्रावळीला जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने खूप प्रचंड उंच अशी नारळाची झाडं आपल्याला पाहायला मिळतील आणि हे नारळाची झाडं जवळपास 30 ते 40 वर्षाची असेल, कारण की इतकी भली मोठी झाडं आणि सुंदर असा निसर्ग पाहायचा म्हटलं तर आपल्याला फक्त आणि फक्त यावं लागेल, ते म्हणजे गोवा आणि कोकणात। तर आज आपण आलो आहोत गोव्याला आणि या गोव्याच्या निसर्गाच्या सानिध्यात भर घालणारं सगळ्यात महत्त्वाचं निसर्गातील एकमेव वृक्ष म्हणजे नारळाचं झाड आणि सुपारी। या दोन वृक्ष अतिशय महत्त्वाचे गोव्यामध्ये मानले जातात आणि या सगळ्या निसर्गाला हे वृक्ष भर घालतात। तर आपला हा प्रवास आज निघालेला आहे दोन्ही नॉर्थ आणि साऊथ गोवाच्या दिशेने। तर आपण आहोत नॉर्थ गोव्यामध्ये। नॉर्थ गोव्याचा हा संपूर्ण परिसर आपण पाहूया आणि आपल्याला जो या निसर्गाच्या सानिध्यातला जो काही अनुभव आहे तो हा अनुभव फक्त आणि फक्त आपल्याला साऊथ गोव्यामध्येच पाहायला मिळेल। त्यामुळे आज हा साऊथ गोव्याचा प्रवास आपला अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहेत आणि आपल्याला जर या गोव्यात आल्यानंतर पाहायला भेटेल अतिशय सुंदर प्रकारचे घरं। इथले घरं अतिशय सुंदर प्रकारचे आहेत, कारण त्यांचे डिझाईन, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचा रंग, त्यांची सजावट अतिशय खूप असं देखावा आपण त्याला म्हणू शकतो। कौलाची घरं पण इतकी सुंदर अशी मनाला भावणारी घरं आहेत। आपण गोव्यात आल्यानंतर रेंटने एक कार केली आणि आपला 2-4 दिवसाचा प्रवास हा संपूर्ण कारने केला। विविध ठिकाणी आपण कारनं भेट दिले आणि तिथला निसर्ग, तिथली माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला। आपण कोणाला जर गोव्याला यायचं असेल आणि खास करून पुण्यातून, तर पुण्यातून गोव्याला यायला वास्को दी गामा ही ट्रेन लागते सायंकाळी 5 वाजता पुणे स्टेशनला। तर आपण नक्की तिथून बसायचं आणि गोव्याच्या स्टेशनला येऊन आपलं उतरायचं आणि तिथून आपण जर स्वतःची गाडी असेल तर कोणती अडचण आपल्या येणार नाही। तर जर गाडी नसेल तर आपण रेंटनी कार घेऊ शकतो आणि संपूर्ण गोवा हा फिरू शकतो। तर मग आज आपण चाललो आहेत अभयारण्य पाहायला आणि या अभयारण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे प्राणी, निसर्ग, पशु, पक्षी, झाडं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण आपण खास ज्या गोष्टीला भेट देणार आहोत ती गोष्ट म्हणजे धबधबा। अतिशय सुंदर पद्धतीचा हा धबधबा आपण पाहायला जात आहोत। त्या धबधब्याचं नाव आहे सावरी। हा सावरी धबधबा अतिशय उंच आणि आज या फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील तो पाण्याने वाहता आहे आणि याचं सौंदर्य या अभयारण्यामध्ये अतिशय असं उलगडून दिसत आहे। त्यामुळे हा धबधबा आपण पाहायला जात असताना आपल्याला या अभयारण्यातला रस्ता हा फार महत्त्वाचा आहे, कारण या अभयारण्याच्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूनी खूप सुंदर पद्धतीने हिरवीगार नटलेली झाडी आहे आणि या अभयारण्यातला हा रस्ता सिंगल रस्ता असला तरी हा खूप वळणावळणांचा रस्ता आहे। या वळणावळणांच्या रस्त्याने आपण हा प्रवास आपला सुखमय करणार आहोत। तर मग आपण हा प्रवास करत असताना जर या आजूबाजूने पाहिलं तर अतिशय सुंदर प्रकारचा निसर्ग आहे आणि डोंगररांग आहे। आपण पोहोचलो आहोत पार्किंगच्या ठिकाणी आणि आपल्याला या ठिकाणी पुढे एक डोंगर आहे, पण आपल्याला पुढे न जाता आपण जाणार आहोत सावरी या धबधब्याकडं। तर चला मग आपण आपली पायवाट या रस्त्यानं सुरू करूया। अनेक पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात इतर परदेशीय पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आणि या गोव्याच्या सौंदर्यात भर घालणारे वृक्ष, भले मोठे वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपल्याला या ठिकाणी जाताना या सावरी धबधब्याकडे जाताना आपल्याला एक विशिष्ट असे वृक्ष बोर्ड दिसेल जे आपल्याला मार्ग दाखवतात आणि या मार्गानं, या पायवाटांनं आपण सगळे चालत चालत या धबधब्याकडे जाणार आहोत। माझ्यासोबत माझा काही मित्रपरिवार, आम्ही सगळे एक नियोजनपूर्वक ट्रिप केलेली आहे आणि गोव्याची ट्रिप आम्ही सुंदर पद्धतीने एन्जॉय करीत आहोत। नुसतं एन्जॉय म्हणता येणार नाही,
कारण की आपण एन्जॉय करणं हा एक आपला दृष्टिकोन असला तरी आपण काही गोष्टी महत्त्वाच्या शिकतो. निसर्ग शिकतो, माणूस शिकतो, भाषा शिकतो, हा परिसर शिकतो. असं सगळ्या गोष्टी शिकत आपण हा आपला प्रवास पूर्ण करत असतो. तर आजच्या या ब्लॉगमध्ये अतिशय सुंदर, जितकं असं आपल्याला वर्णन करता येईल तितकं गोड सुंदर वर्णन मी या ठिकाणी करीत आहेत. हा परिसर, या डोंगर रांगा खूप मनाला भावत आहेत. कारण की महाराष्ट्र जितका सुंदर आहे तितका सुंदर हा गोवा पण आहे. म्हणजे विशिष्ट भाग सुंदर नसतो, सगळा देश, सगळं जग हे सुंदरच असतं. ते आपल्या डोळ्यांच्या, आपल्या दृष्टीतून पाहण्यासाठी आपले तितके दृष्टिकोन आपला मोठा असला पाहिजेत. तर आपण आलेलो आहोत नेत्रावरीच्या या ठिकाणी. आपण इथून आता खाली उतरणार आहोत आणि आता इथे हे काम चालू आहे पायऱ्यांचं. इथूनच आपण या पायऱ्यांना हळूहळू खाली जाणार आहोत आणि सुंदर अशा या नेत्रावलीच्या अभयारण्यामध्ये या धबधब्याचं सौंदर्य आपण आत्मसात करणार आहोत. खास वैशिष्ट्य म्हणजे इथली लाल माती आणि या लाल मातीपासून बनवलेले हे लाल दगडं. आपण ज्याप्रमाणे मातीपासून विटा बनवतो, आपल्या घरासाठी वापरतो, तसं गोव्यामध्ये ही लाल वीट, हा लाल दगड अतिशय प्रिय आणि अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण संपूर्ण घरं ही या दगडात बांधली जातात. तर आपण पाहू शकतो आपल्याला लांब एक धबधबा दिसत आहे. आपण त्या धबधब्यापाशी जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला कठीण अशी ही पायवाट पूर्ण करीत खाली जायचं आहे. सध्या काम चालू असल्यामुळं खूप जपून या ठिकाणी जावं लागतं आहे. कारण की एका बाजूला उंच डोंगर आणि एका बाजूला जाग्यावर खोल अशी दरी आहेत आणि छोटीशी पायवाट या ठिकाणी जायला आहेत. काम चालू असल्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी खाली उतरावं लागतं आहे. त्यामुळे आपण हळूहळू खाली उतरत पायऱ्यांनी हळूहळू खाली जाऊया. खाली गेल्यानंतर आपल्याला सुंदर असा धबधबा दिसणार आहेत. परंतु ह्या ज्या वाटा आहेत ना, ह्या वाटा आपल्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण या पाऊल वाटा आपल्याला आयुष्याच्या अशा टप्प्यावर घेऊन जातात जिथं आपण असे सुंदर धबधबे, सुंदर शिखर, सुंदर निसर्ग पाहतो, सुंदर माणसं जोडतो. तर आपण फायनली पोहोचलो आहे त्या धबधब्यापाशी. तर सावरी हा धबधबा आपल्याला दिसत आहे. आजही देखील पावसाळा संपल्यानंतर देखील हा सावरी धबधबा वाहत आहेत. इथे अनेक पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. इथे एन्जॉय करत आहेत या निसर्गाचा, ते मनमुराद आनंद घेत आहेत. आणि आपणही या पाण्यामध्ये उतरून या पाण्याचा थंडगार अनुभव घेत आहोत. प्रचंड असं दगडातलं थंड पाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि थंड पाण्याचा आपण अनुभव घेत आहोत. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा.